नमस्कार, आम्ही भारतीय लोक. तर आजच्या लोकमतला बातमी आली आहे की ऑनलाईन गेमिंग उद्योगाला धक्का, 80,000 कोटी द्यावे लागणार. आता ऑनलाईन गेमिंग हे माहीत नाही असं क्वचितच कोणी सापडेल. कारण आजकाल तुम्ही बघताय की जागोजागी टपऱ्यांवर, दुकानात, आणखी जिथे मिळेल त्या ठिकाणी युवक येतात, बाया येतात. त्या आपल्या काही ना काही खेळत असतात किंवा घरी टाईमपास म्हणून ऑनलाईन गेमिंग करत असतात. तर असे जे ऑनलाईन गेमिंग्ज आहे, तर त्या ऑनलाईन गेमिंगला सुप्रीम कोर्टाने थेट जुगार ठरवले. आता कोणते आहेत हे गेम्स? फॅन्टसी स्पोर्ट्स, रमी पोकर सारखे पैशासाठी खेळले जाणारे हे ऑनलाईन गेम्स सट्टा आणि जुगार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे. त्यामुळे गेमिंग उद्योगासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनिश्चित निकालावर पैसे लावून खेळले जाणारे गेम्स हे जुगाराच्या श्रेणीत येतात. त्यामुळे त्यावर 28% कर आकारण्यात काहीही चुकीचे नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे देशातील ऑनलाईन गेमिंग उद्योगाला सुप्रीम कोर्टाने बुधवारी मोठा झटका दिला. ऑनलाईन गेमिंगवर लावलेला 28% वस्तू आणि सेवा कर वैध ठरवत न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेला पूर्ण मान्यता दिली. या निकालामुळे गेमिंग कंपन्यांना पाठवलेल्या तब्बल 80,000 कोटी रुपयांवरून अधिक कर नोटिसा आता कायम राहणार आहे. त्यांना ही रक्कम भरावी लागणार आहे. तर कोणत्या कंपन्यांना मोठा फटका आहे? डेल्टा कॉर्प 30,000 कोटी रुपयांचा कर आहे. ड्रीम11 ड्रीम स्पोर्ट्स 28,000 कोटी, गेम्स क्राफ्ट 21,000 कोटी, याशिवाय गेम्स 24/7, रम्मी सर्कल, माय11 सर्कल, विन्झो, MPL आणि पोकर बाजीसारख्या कंपन्यांनाही या निकालाचा मोठा फटका बसणार आहे. खेळा, आणखी गेम खेळा.